पेन किलर्सनी पिरियड पेन कमी होत नाहीये, असं काही जणींमध्ये होतं. तर असं का होतं? तर पेन किलर्स हे एक खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे. पेन खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या प्रत्येक पेनला एकच पेन किलर उपयोगी पडेल असं नसतं. उदाहरणार्थ मस्क्युलर पेन म्हणजे आपण व्यायाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पेन होतोय आपल्याला किंवा आपण कुठेतरी पडलोय आणि पेन होतोय आपल्याला. अगेन्स्ट पिरियड पेन किंवा बॉवेल पेन, पोटात दुखणे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पेनच आहे, पण वेगळ्या प्रकारचे पेन आहेत आणि त्याच्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारची पेन किलर्स द्यायला पाहिजेत. अ, त्या पिरियड पेनच्या मागं जर एंडोमेट्रियोसिस म्हणा किंवा ॲडिनोमायोसिस म्हणा, अशा प्रकारचं कारण असेल, तर त्याला सुद्धा पेन किलर्स उपयोगी पडणार नाहीयेत. त्याच्यामुळे पेन किलर ही खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे आणि त्यामुळे प्रत्येक पेनला एक पेन किलर द्या म्हणणं खूप योग्य नाहीये. त्या पेन मागचं कारण काय आहे? कुठल्या स्वरूपाचा तो पेन आहे? हे बघून त्याच्यावरती मग आपण त्याप्रमाणे पेन किलर्स दिलीत, तर त्याचा उपयोग जास्त चांगल्या प्रमाणात होणार.